संघर्षातून आमचा जन्म आहे. संघर्ष हीच आमची जीवनी आहे. संघर्ष हाच आमचा संकल्प व सिद्धांत आणि संघर्षापासूनच आमचं स्वप्न आहे. संघर्ष हाच आमचा देह मृत्यू आणि संघर्ष हा आमचा नेहमी अमर आहे. कारण की आम्ही आहोत संघर्षवादी फुले शाहू आंबेडकर. आजचा आधुनिक भारत आणि त्यावेळेचा अस्वातंत्र्य व गुलाम भारत. परंतु अस्वातंत्र्य व गुलाम भारताला मार्गदर्शन करणारे, एका अज्ञानी समाजामध्ये एकतेचं बळ पेरणारे, अंधश्रद्धेच्या पगड्यामध्ये अडकलेल्या समाजाला, त्या समाजामध्ये हुंकार पेटवणारे, चेतना पेटवणारे, नवक्रांती नव विचार पेटवणारे म्हणजे फुले शाहू आंबेडकर होते. आणि आजचा आधुनिक भारत ज्यावेळेस आपण त्याची तुलना फुले शाहू आंबेडकरांसोबत करतो, तर आजची आधुनिकता खरं सांगतो खूपच फिकी आहे, रंगहीन आहे. आजची आधुनिकता ही डुप्लिकेट आहे, खोटारडी आहे. तुमची आधुनिकता जीन्सच्या कापडामध्ये आली, तुमची आधुनिकता फॅशनेबल ड्रेसेसमध्ये आली, तुमची आधुनिकता ही शो ऑफ करण्यामध्ये आली, तुमची आधुनिकता ही सोशल मीडियावर एका दुसऱ्याला ट्रोल करण्यामध्ये आली. तुमची आधुनिकता, या आधुनिक भारताचं नेतृत्व करत असलेला नेता म्हणतो मेरा 56 इंच का सीना आहे, परंतु तो नेता स्वतःचं डिग्री सर्टिफिकेट देखील दाखवू शकत नाही. ही तुमची आधुनिकता आहे. रसिक मंडळी जी बॉलिवूडमध्ये अडकली आहे त्याच्यात तुमची आधुनिकता आहे. क्रीडा क्षेत्रात आहे. चिअर लीडर्स ज्यावेळेस IPLच्या 6-4वर डान्स करतात त्यामध्ये तुमची आधुनिकता आहे. ही आधुनिकता नसून हा तुमचा भ्रम आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आधुनिकता तर शाहू महाराजांच्या समतेमध्ये आहे. आधुनिकता तर ज्योतिबा फुले यांनी जी शिक्षण क्रांती घडवली त्यामध्ये आहे. आधुनिकता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीमध्ये आहे. म्हणून फुले शाहू आंबेडकर हाच आधुनिक भारत आहे आणि त्यांच्यापासूनच आधुनिक भारत आहे. म्हणून जुनं ते सोनं असतं आणि ते सोनंच खरं नाणं असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. 2-3 मिनिटात मी फुले शाहू आंबेडकर सांगू शकत नाही, तो मोठा समुद्र आहे.